आणि आपल्यासमोर आज आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अश्विनी नागराजन मॅडम, आमच्या इथे उपस्थित असणाऱ्या योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी आदरणीय शोभना पूजावर मॅडम, आपल्या व्याख्यात्या, आपल्या आत्ता ज्यांच्या व्याख्यान मॅडम, या सर्व रत्नमाला या ज्या शोभून दिसत आहेत ना, त्या फक्त सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे. खरं तर त्यांचं कार्याच्या वर्णन काय करतात. आज आपण बघतो युग पुरुष हा शब्द सहजपणे उच्चारतो, पण युग स्त्री हा शब्द आपण सहसा उच्चारत नाही. आज अनेक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याने कर्तृत्वाने उच्च आकाश भरारी घेतलेल्या आपण स्त्रिया बघतो. त्यापैकीच आपल्या सावित्रीबाई फुले होत्या. स्त्रीच्या यशाचा मोजमाप सहजा तिच्या पतीच्या यशावरून केलं जातं. तिचा पती यशस्वी असेल किंवा ती यशस्वी असेल तर तिच्या पाठीमागे तिच्या पतीची प्रेरणा, तिची साथ होती म्हणून. पण आपल्या महात्मा ज्योतिबा फुले हे महात्मा होते, त्या महात्म्यांची पत्नी आपली सावित्रीबाई, म्हणून त्यांचं कार्य कुठून दिसत होतं असं नाही. तर सावित्रीबाईंनी ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. सावित्रीमध्ये बाईमध्ये पण एक वेगळं कला कौशल्य होतं, खूप मोठं नेतृत्व होतं, संयम होता आणि त्यागी होती. त्यामुळं सावित्रीबाईंचं कार्य आज आपल्या सर्वांना जळून दिसतं, तेजासारखं तेजोमय दिसतं. आणि याचा उल्लेख खरं तर ज्योतिबा फुलेंनी वारंवार केलेला आहे. जेव्हा 1852 मध्ये ज्योतिबांचा प्राथमिक शिक्षणाची सुरुवात, तिने दलितांसाठीच्या शाळा यासाठी ब्रिटिश सरकारनं विश्राम बागेमध्ये त्यांचा गौरव केला. आणि या गौरव प्रसंगी ज्योतिबा फुलेंना 200 रुपयांची शालपणी देण्यात आली. तेव्हा ज्योतिबा फुले या प्रसंगी म्हणाले की माझ्या ह्या कार्याचं कौतुक, माझ्या ह्या कार्यापाठीमागची प्रेरणा मी एकटा नसून मी माझं कर्तव्य करतोय. पण यासाठी जी मला मोलाची साथ लाभली ते माझे मित्र परिवार, सगुणाबाई आणि त्याचबरोबर माझी सहचारिणी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यामुळेच हे कार्य होऊ शकले. खरं तर सावित्रीबाई ह्या आपल्या नायगावच्या भूमीतल्या, आणि खरं सांगू आम्ही सातारकर खूप भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत तर ज्योतिबा फुलेंची कुलभूमी कटगुण तालुका खटाव आणि सावित्रीबाईंची जन्मभूमी नायगाव, ही दोन्ही पुण्यात्मे आपल्या जिल्ह्याच्या मातीत जन्मावं आणि आपण त्या मातीचा स्पर्श करावा, हे किती मोठं आपलं भाग्य. त्यामुळं आम्ही सातारकर अभिमानाने सांगतो, हे महात्मे आमच्या मातीतले की ज्यांनी जगापुढं आपल्या कार्याने एक मोठा इतिहास रचून ठेवला, जगापुढे एक मोठी प्रेरणा निर्माण केली. सावित्रीबाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1831 चा नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांच्या घरातली ही मोठी लेक आणि लाडा कोडात वागलेली. ह्याची माहिती तर आपल्या सर्वांनाच आहे. पण सावित्रीबाईंकडं एक वेगळेपण होतं, तो म्हणजे धाडसी होती. त्यांचा लहानपणीचा अनुभव एका पुस्तकात सांगताना ते असे लेखक म्हणतात की सावित्रीबाई फुले अगदी सुट्टीच्या त्या शाळा शिकल्या नव्हत्या, पण गुराढोराकडे जायच्या, आईवडिलांना कामात मदत करायच्या. आणि एकदा अमराई त्यांनी आपल्या गोपनीने आंबे पाडत असताना त्यांचं लक्ष एका झाडाकडे गेलं आणि पाहिलं तर झाडावर पक्ष्यांची घरट्यातली अंडी खाण्यासाठी एक नाग जात होता. सावित्रीबाई फुलेंचा आपण मन जाणून घेऊया. त्या अतिशय संवेदनशील मनाच्या होता. त्यांना वाटलं आता हा नाग झाडावर चढेल आणि त्या घरट्यातली पक्ष्याची अंडी खाईल, म्हणून त्यांनी 8.5 वर्षाची ती मुलगी काठीने लगेच झटकन तो नाग खाली पाडला. त्याच्यावर त्या मारू लागल्या. म्हणजे ज्या वयात मुली साप किंवा मुलं साप या शब्दाला घाबरून पडतात, त्या वयात
सावित्रीबाईंच्या वडिलांना घडला होता. सावित्रीबाई 9 वर्षाची झाली आणि त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली आणि गोविंदराव फुलेंच्या ज्योतिबा फुलेंशी सावित्रीबाईंचं लग्न झालं. तेव्हा माईंचं वय 9 वर्षाचं आणि ज्योतिबा फुलेंचं वय 13 वर्षाचं. एवढ्या लहान वयामध्ये अगदी घराच्यामध्ये हा विवाह सोहळा पार पडला. ज्योतिबा फुलेंचं प्राथमिक शिक्षण थोडं बहुत झालं होतं, पण त्यांना वरच्या शिक्षणासाठी जायचं होतं. पण त्यांचे वडील गोविंदराव हे परंपरागत विचाराचे होते. ज्योतिबा फुलेंनी आपला परंपरागत व्यवसाय सांभाळावा, आपल्याला त्यांची अपेक्षा होती. त्यामुळं थोडं शिक्षण पण ज्योतिबा फुलेंना धनाच्या मोठं करणाऱ्या सगुणाबाई ह्या त्यांच्या पतिनिधनानंतर सासर आणि माहेर तुलाच आधार नसताना जेव्हा मिशनरी लोकांची मुलं सांभाळायच्या तेव्हा त्यांना म्हणून सुचलं होतं माणसाला आयुष्यात जगायचं तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि माझ्या ज्योतिबाचं शिक्षण एवढं आपल्यावर पडलेलं होतं. त्यामुळं सगुणाबाईंनी गोविंदरावांना पटवून दिलं की ज्योतिरावाचं शिक्षण लग्नानंतर थांबायला नको, आपण त्यांना पुढे जाऊया. आणि मग ज्योतिरावांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आणि शिक्षणासाठी शाळेत दाखल झाले. तेव्हा ज्योतिबा वाचायचे आणि बोलणं हे सावित्रीबाई आपल्या जवळून व्हायच्या आणि त्या एक दिवस ज्योतिबाजवळ आल्या आणि म्हणाल्या, शेठजी तुम्ही बोलताना आणि वाचताना ऐकलं की माझं मन भरून येतं. मलाही शेठजी तुमच्यासारखं शिकायचंय, शिकवा का मला? आणि सावित्रीनं आपल्याजवळ पुस्तक काढलं आणि ज्योतिबाईची सवय केलं. ज्योतिबाईला आश्चर्य वाटलं, सावित्रीकडे पुस्तक? आणि ज्योतिबाईने विचारलं सावित्रीला, हे पुस्तक कुठून आणलं? तेव्हा सावित्रीबाईने त्यांच्या बालबाईंची गोष्ट सांगितली. मी जेव्हा यात्रेमध्ये गेले होते तेव्हा मिशनरी गोष्ट सांगण्याचे काम करत होते आणि मी यात्रेमध्ये खात त्यांची गोष्ट ऐकत होते. ती खात आणि गोष्ट ऐकणं हे मिशनऱ्यांचं त्या गोष्टींचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि मग म्हणाले, अगं तुम्ही असं खात फिरत फिरत खायची नसते बरं, तो झाकून ठेव बरं खाऊ. तिला त्यांची भाषा कळली नाही, पण ते काहीतरी मला जास्त फिरायला सांगताय ते त्यांना कळलं आणि त्यांनी तो खाऊ झाकून ठेवला. त्या जी गोष्ट कौतुक वाटलं आणि त्यांनी तिच्यासाठी बिस्किट दिला आणि पुस्तक दिलं होतं. सावित्रीबाई घरी आल्या, त्यांना वाचता तरी येतच नव्हतं, पण त्यांनी त्याची ज्या पुस्तकातली चित्रे अजून पाहिली त्यांना खूप आनंद वाटला की यातलं या पुस्तकातलं आपल्याला काहीतरी कळतंय, हे आपल्या विचारांशी भावनांशी बोलणार आहे. पण त्यांच्या वडिलांना संतोषी त्यांचे पाटलांचे आवडलं नाही आणि ते पुस्तक त्यांनी हिसकावून दिले. त्या शब्द कळलं सावित्रीने ते पुस्तक जेव्हा सावित्रीबाईंचं लग्न झालं तेव्हा ते त्यांनी सोबत आणलं होतं.
मूल्य आहेत. तुम्ही टाकत राहा. परमेश्वर तुमचं कल्याण करो, तुम्हाला सद्बुद्धी देवो आणि तुम्हाला माफ करो. बघा, एवढी सहज शिक्षा लागते की शेणगोळे टाकणाऱ्या लोकांनाही त्यांनी चांगला उपदेश करून मानव केलेला. पुढे सावित्रीबाईंच्या बऱ्याच अशा गोष्टी लक्षात आल्या की आपण एवढ्यावर शिक्षण घेऊन चालणार नाही, म्हणून ज्योतिबा फुलेंनी त्यांना अधिकृत शिक्षण घेण्यासाठी नॉर्मल स्कूलमध्ये दाखल केले आणि सावित्रीबाई आपल्या शिक्षक पदवीला त्यांनी धारण केली. त्यांच्याबरोबर समोर समोर असणारा पोलीस
विश्वासाचा सांगतो आहे एकत्र यावं आपले काही आत्मा